स्वर्गीय शिवरे भयावरती त्याला मानसिक त्रास देऊ माई काय करतो खूप टॉर्चर त्या शाळेच्या वतीनं केलं गेलं, त्या शिक्षकाच्या वतीनं केलं गेलं. त्यावेळेस मी आत्ता कधी भयांशी बोललो, पाटलांशी बोललो, त्यावेळेस माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. खूप मानसिक त्रास दिला गेला, आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं शाळेकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून. कारण शाळासुद्धा तेवढीच जबाबदार आहे, शाळेनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मी आत्ता कुटुंबाकडून रिपोर्ट पण घेतला. आज ही देशासाठी नवीन ब्रेकिंग आहे, खूप ब्रेकिंग बातमी आहे की सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीनं अहवाल दिला आहे की त्याच्यामध्ये ते शाळा, ते 4-5 शिक्षक हेच जबाबदार आहेत म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा प्रसिद्ध केला आहे. आणि तुम्हीसुद्धा, माझी विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना की तुम्ही हा समितीनं, राज्य सरकारनं दिल्लीच्या नेमलेली ही समिती आणि हिने दिलेला हा अहवाल, यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ देऊ नये, ही आमची त्यांच्याकडून आज तरी अपेक्षा आहे. सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे, आरोपी जर अटक केले नाही तर खूप दाट शक्यता आहे. जर असं झालं नाही आणि तुम्ही ह्या 8 दिवसाच्या आत, तसं जर उद्याच अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केलं नाही तर नाविलाजानं आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख डिक्लेअर करावी लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज. आणि एक गोष्ट, ते त्यांचे मिशनरीचे कोण अध्यक्ष असतात किंवा कोण फादर असतात, त्यांनीसुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे. हे आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन, ह्या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या हत्येला जबाबदारी. ते हत्याच आहे, आमचे आत्महत्या आम्ही त्याला म्हणणारच नाही आहे, ती हत्याच आहे. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर, दिल्लीच्या बाहेरसुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्वक सांगणं आहे की मी आज तुम्हाला साहेब म्हणूनच बोलणार, कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे. याच्यात मला तुम्ही जातीवाद आणू नये अशी माझी अपेक्षा आहे. ते मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. हे सांगतो मी. आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप आहे म्हणून फक्त अपेक्षा करतोय, आशा करतोय. महाराष्ट्रात जर अशी चिठ्ठी लिहिलेली असली ना तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री ताबडतोब कारवाई करून आरोपीला अटक करते. इथं काय प्रॉब्लेम आहे हो? का भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? ही कोणची सिस्टम आहे इथली? आणि अमित शहा साहेबाला गोड लागतं का? मराठ्यांचं एक पोरग मेलंय म्हणून मरू द्या, आम्ही आरोपींना नाही अटक करणार, म्हणजे आनंद वाटतो का? महाराष्ट्र तुमच्या पक्षाशी उभा राहतो, महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्यांना निवडून देतो, त्यावेळेस तुम्हाला चालतो. एक मराठ्याचं लेकरू आमचं इथलं गेलंय तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जातीवाद करणार, ही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाही आहे. मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की हे काय प्रकरण चाललंय नेमकं, शौर्य पाटलांचं नेमकं प्रकरण काय, गुन्हा दाखल झाला आहे तरी आरोपी अटक नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली, समितीचा सुद्धा अहवाल आला. आता झोपलेले आहेत का केंद्रीय इथले गृहमंत्री, इथले पंतप्रधान मोदी साहेब, इथले ते मुख्यमंत्री, यांना कळत नाही आहे का की अहवाल आहे का मराठ्याचं आहे म्हणून मरू द्यायचं? असं काही उद्देश तुमचा तसा असेल तर सांगा, आम्ही तुमची मुंबई तुंबू शकतो, आम्ही मुंबई बंद करू शकतो, पुरा महाराष्ट्र इथं येऊ शकतो. तुम्ही असं समजू नका की ती एक घर आहे म्हणून मराठ्यांचं पोरगं मेलं म्हणजे ते बलिदान असंच व्हायला जाईल तर आम्ही व्हायला जाऊ देणार नाही. अमित शहा साहेब हे समजून घ्या. अधिवेशन सुरू आहे, तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत? सर अधिवेशन सुरू आहे, तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? तुम्ही ते मुद्दा मानतायत पण तुम्ही स्वतः अमित शहांना भेटणार आहेत का? खासदार साहेब वगैरे सगळे आहेत. रिपोर्ट असताना भेटायची गरज लागते का अमित शहांना? ठीक आहे, एखाद्या विषयात खूप किचकटपणाचा विषय
भेटून समजून सांगणं, ते काय चौथी नापास बी नाहीत, म्हणून त्यांना लय समजून सांगायला लागल. सुसाईड नोट आहे सरळ सरळ, त्याच्यावरती आरोपी अटक करायचे. त्याच्यानंतर अहवाल आहे. आता पुन्हा यासाठी कशासाठी नेमली? कधी आत्ता म्हणलेत, कधी आता निलेश लंकेंनी भेट घेतली तर निलेश लंकेंना आश्वासन दिलं आहे की एसआयटी स्थापन करण्याचं अमित शहानी. अरे पण यासाठीची गरज काय याच्यात? नाव लिहिले शिक्षकांचे. अहो इथं रिपोर्ट आलाय अमित शहा साहेब. तुम्हाला जिरवायचा का शिवराय पाटलाचा खून? तुमची अमित शहा साहेब ही इच्छा आहे का की नुसत्या समित्यावर समित्या द्यायच्या आणि मराठ्यांच्या एक इथं संख्या कमी आहे म्हणून ही खून जिरवायचा अशी अपेक्षा आहे का तुमची? तुम्हाला वाटतं तसं नाही आहे. महाराष्ट्रात, हरियाणात, राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, तामिळनाडूत, मध्य प्रदेशमध्ये मराठा तुम्हाला लागतो. आणि ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो, आमचं लेकरू आमच्यातून जात आहे, त्यावेळेस थोडेही तुम्हाला वेदना नाहीत. असा देशाचा गृहमंत्री आहे का? आता हे रिपोर्टच म्हणतात ना याला. याच्यापेक्षा कशासाठी पाहिजे? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही त्या आरोपीला अमित शहा साहेब अटक करा 8 दिवसाच्या आत, नसता आमचे डोके गरम करू नका. 8 दिवसात अटक झाली नाही तर काय पर्याय तुमच्याकडे? 8 दिवसात अटक झाली नाही तर पर्याय काय तुमच्याकडे? सुसाईड नोटचा पुरावा आहे, पोलीस चौकशी करते. आता पुन्हा आणखीन जर एसआयटी म्हणलं तर चौकशा सुरू आहेत. पण एसआयटीचं पुन्हा आणखीन कारण काय आहे वाटतं तुम्हाला? तेच सांगितलं की मी आता जर सुसाईड नोटवरती नाव लिहिलेले तरी आरोप अटक नाहीत. तुमचा तिच्यावर भरोसा नव्हता म्हणून तुम्ही चौकशी समिती बसवली. तिने जर आता अहवाल दिला, आता अटक करायचं सोडून पुन्हा एसआयटी आण, पुन्हा ते हेच करणार. मी सांगतो, तुम्ही आमचं डोकं गरम करू नका बरं का अमित शहा साहेब. तुम्ही आमच्या लेकराचा बळी गेला, ह्या कुटुंबाला न्याय द्या, नसता तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात यायचं. महाराष्ट्रात उगा खेळखंडोबा करून घेऊ नका, कारण तिथं सुद्धा मराठ्यांमुळेच तुमचे लोक सत्तेवरती येत आहेत. आणि तुम्ही तिथं मराठ्याच्या लेकराला न्याय देणार नसला तर ह्या मराठ्यांचं डोकं जर खवळलं तर राजकीय, सामाजिक आणि पुढच्याही अडचणी तुम्हाला उभा राहू 8 शकतात. दिवसात अटक झाली नाही तर काय पर्याय तुमच्याकडे? मग आता 8 दिवसात आम्हाला वाट बघू द्या. एकदा मी सांगतो, इथून गेल्याच्या नंतर मी आमच्या फडणवीस साहेबांना सांगतो, शिंदे साहेबांना सांगतो, अजितदादांना सांगतो, विखे पाटील साहेबांचं त्यांचं चांगलं वाटतं, त्या शहा त्याचं त्यांचं दोघं खूप चहा घेताना बघितले आणि बऱ्याच तर त्यांनाही सांगतो. मोहोळ तात्या येतं, अण्णांना सांगतो, त्या रक्षाताई आता मला वाटतं जाधव साहेब येतं, गडकरी साहेब येतं, रामदास आठवले साहेब येतं. यांना सांगतो की तुम्ही सगळेजण जाऊ 8 दिवसाच्या आत या आरोपीला अटक करायचं सांगा. एकदा चान्स देतो, नंतर मग यांना आंदोलनच बघायचं असेल, मराठ्याचं आंदोलन सुद्धा पाटील यांची चर्चा केली, मेडल दाखवले त्यांनी, सर्टिफिकेट दाखवले, त्याचं ऍक्टिंग असेल, बाकीच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तम त्यांना काम केलेलं आहे. वाटतं का तुम्हाला की त्याचं आत्महत्या झाली असेल? तुम्हाला सांगतो, उलट यांच्या धाडसाला मानावं लागेल. काळीज गेल्याच्या नंतर आईचं आणि बापाचं काळीज किती कापून टाकल्यासारखं होतं. हा माणूस एवढा दम धरून लढतोय ना लेकराला न्याय देण्यासाठी, आणि आम्ही त्यांच्याकडे बघून, त्यांच्या धाडसाला बघून आम्ही सुद्धा या आंदोलनात उतरलो आहे. हे आंदोलन खूप मोठं होणार आहे. त्याचे त्या भैयाचे मेडल बघून, त्याचे ते प्रमाणपत्र बघून, आणि त्याच शाळेचे ती बुंगारी शाळा कोणची आहे का, ते त्यांचे लिहिलेलं असतं काहीतरी वाक्य, दया हे माया हे, माणसावर दया करा, माया करा. शौर्य भैयाच्या बद्दलची माया दया कुठं गेली भाऊ? तुही तुमच्यातलंही शांती राहा म्हणतात, काहीतरी सांगतात ना. तर मग ह्या लेकरासाठी कुठे गेलं? अहो त्याच्याकडं जर 8 मेडल आहेत, तो मुलगा किती हुशार आहे, तो आत्महत्या करूच शकत नाही. यांनी आत्महत्या करण्यास त्याला प्रवृत्त केलंय, आणि ती एक प्रकारची हत्या आहे. त्यांनी हेही सांगितलं की आम्हाला जे CCTVचे पुरावे आहेत ते अर्धवटच दाखवले. का बरं ते दाखवले? अमित शहा साहेब कोणची यंत्रणा चालवता राहा तुम्ही? देशाचं एवढं मोठं बलाढ्य गृहमंत्रालय ताब्यात घ्यायचं आणि असे खुनं करणारे लोक पाठीशी घालायचे, हत्या घडून आणणारे लेकरांचे, ही सगळ्याच आईबापाचा प्रश्न आहे. देशात यांच्या जवळ जेवढ्या शाळा आहेत ना तेवढ्या सगळ्याच आईबापाची ही परिस्थिती. मुद्दाम बोलवला जातो शाळेत त्रास देण्यासाठी. म्हणायला सांगितलं होतं शाळेमध्ये, त्याच्यामुळे अमित शहा साहेबांसाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचा संदेश आहे. तुम्ही जे म्हणता ना भारत मा, मग ते नाटक यांनी खास मनातून सांगितले तर राष्ट्रगीत झालं पाहिजे म्हणून. शौर्य भाईंनी मनातून सांगितलंय. अस्सल देशभक्त बनायला लागेल शौर्य पाटलाला, अस्सल.
तो मुलगा जर मग तो राष्ट्रगीत झाला पाहिजे आणि तिथं जर घेतलं जात नाही, त्याला हिणवलं जातं, अपमान केला जातो, त्याच्या आईबापाचाही मुलापाशी अपमान केला जातो आणि तो मुलगा आत्महत्या करतो, यांनी आत्तापर्यंत अमित शहा साहेबांनी ते इन्काउंटर करायला पाहिजे होतं 4 जपाट. तुम्ही किती प्रेम करता ना, प्रत्येक भाषणात भारत माता की जय, राष्ट्रगीत, वंदे मातरम झालंच पाहिजे. आणि मग जो मुलगा म्हणतो की राष्ट्रगीत झालं पाहिजे, किती स्वाभिमानी असू शकते शौर्य पाटील, याचा स्वाभिमानाचं उलट देशभर उदाहरण द्यायला पाहिजे होतं अमित शहांनी. असा मुलगा याचा बळी गेलाय फक्त राष्ट्रगीत घ्या म्हणलेत म्हणून. इतका हुशार मुलगा आत्महत्या करू शकत नाही. अमित शहा साहेब, मी कुटुंबाच्या वेदनेशी बरोबर आहे, दुःखाबरोबर आहे. तुम्ही 8 दिवसाच्या आत आरोपीला अटक करा, नसता पुढं बैठक घेऊन आंदोलन सुरू होणार आहे. आणि ह्या शाळावाल्यालाही सांगतो की तुम्ही त्या शिक्षकांना पाठीशी घालू नका, साक्षीदार व्हा आणि त्यांना जेलला जाऊ द्या आणि फाशी होईपर्यंत त्यांना सुटणार नाहीत असे तुम्ही जबाब द्या. नसता राज्यात सुद्धा तुमच्या शाळा असणार आहेत हे ध्यानात ठेवा. साहेब, एक प्रश्न आता आहे, मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे देशभरातल्या जगभरातल्या, असं वाटतं काय? याच दिल्लीतून शौर्य पाटलाच्या माध्यमातून आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून देशातल्या मराठ्यांना सांगतो, मग ते हरियाणा असन, उत्तर प्रदेश असन, राजस्थान असन, मध्य प्रदेश, हे सगळेच राज्य, गोव्यापासूनचे कर्नाटक, तामिळनाडूपासूनचे आंध्रापर्यंतचे जे मराठी आहेत ना, मायबापा हो, वेळ आल्याच्या नंतर ज्याच्यावर वेळ येते त्याला कळतं. ज्याचं लेकरू जातं ना त्याला कळतं वेदना किती भयंकर असतात. संकट आल्यावर कुणी सोबत नाही. त्यासाठी महाराष्ट्र दिल्लीबरोबर, दिल्ली महाराष्ट्राबरोबर, राजस्थानपासून हरियाणापर्यंतचे सगळे मराठी आपण एकमेकात पाहिजेत. आता दिवस बदललेत, पहिल्यासारखे राहिले नाहीत. ज्यावेळेस संकट येतं, असं दुःख येतं ना, आपण एकमेकाच्या सुखादुःखात गेलो पाहिजेत. आपण एकमेकाच्या सुखदुःख वाटून घेतलं पाहिजे. यासाठी इथून पुढच्या काळात एक जीवानं जर देशात कुठं काय झालं तर आपण ताकदीनं त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारून त्याला न्याय देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. देशातले सगळे मराठी स्वतःचे मतभेद कितीही असतील, हे सगळे आजपासून तरी किमान सोडायचं सुरुवात करा आणि एकत्र राहा. आपल्याला सगळ्यांना शौर्य पाटलाच्या पाठीशी उभा राहायचं आहे. धन्यवाद. प्रदीपजी, आपल्याला जरांगे पाटील भेटायला आले होते, तुमची चर्चा झालेली आहे, आता तुमची काय मागणी जाणार आहे? आज या घटनेला जवळजवळ 1 महिना उलटून गेला. पोलीस प्रशासनाचं कोणतंही सहकार्य नाही आम्हाला. आणि हे सगळं बघून मी दादांना विनंती केली होती की ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि त्या विनंतीला मान देऊन दादा आज इथं आलेत आणि दादांनी बऱ्यापैकी सर्वांशी चर्चा केलेली आहे. आणि इथून पुढचं पण कशाप्रकारे न्याय नाही मिळाला तर काय करायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि आता मला 100% आशा आहे की दादा शौर्य पाटीलला न्याय देतील. आणि शौर्य पाटीलनं जे सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे की माझ्यासारखं असं दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याने करू नये, म्हणजे देशातला एकही विद्यार्थ्यांनी असं करू नये. आणि असे जेवढे बळी वाचतील आम्ही त्याच्यामध्येच शौर्य पाटील बघू, अशी मी तुमच्या मार्फत सगळ्यांनी. जरांगे साहेब, तुम्हाला अजून एक वेगळा प्रश्न आहे. येत्या 21, 22, 23ला दिबा पाटलांच्या संदर्भात एक मोठं आंदोलन होणार आहे, त्यात आप सहभागी होणार आहे. आपण ते भूमिपुत्राचा विषय, त्यांचं नाव दिलंच पाहिजे, पण हा वेगळा विषय, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती त्यांच्यासोबत आहेत. ते महाराष्ट्रात गेल्यावर मी त्याच्यावरती बोलून सुद्धा, पण हा विषय थोडा वेगळा आहे, पण मी त्यांच्यासोबत. एकच वेगळा प्रश्न शेतकऱ्याच्या संदर्भामधला आहे. चंद्रपूर इथली घटना आहे. 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं शेतकऱ्यांना, परंतु त्याच्याकडून वसूल केले 74 लाख आणि त्याच्यासाठी त्याला किडनी सुद्धा विकायला लावली आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना चंद्रपूरमध्ये घडली. किडनी पण विकायला लावली त्याची. 1 लाखाचं 74 लाख घेतले त्याच्याकडून पैसे आणि किडनी विकायला लावली. वाईट गोष्ट आहे. सरकारला पैसे कमी पडले असतील, फिरायचं आहे ना बाहेर, भ्रष्टाचाराला कमी पडले असतील म्हणून ते झालं असेल. आता मी दुःखाच्या ठिकाणी मग त्यामुळे मी लय बोला ना त्या विषयावरती. मला जर ते कागदपत्र टाकले ना तुम्ही तर मग महाराष्ट्रातला विषय आहे. मी जरा तिकडे ते चांगलं बघतो. पण आज मला ना या दुःखामुळं लई शब्द पण फुटायनात, कारण त्या बापाचंच धाडसाचं कौतुक म्हणायला लागत. आम्ही यांच्यासोबत आहेत, मात्र हे नक्की सांगतो, न्याय मिळेपर्यंत आम्ही हटत नाहीत आणि तुम्ही काळजी पण करायची नाही. उभा देश आम्ही उभा करतो मागं तुमच्या. तुम्ही अशी काळजी करा. वेळ आली ना रेल्वे भरून दिल्लीत आणतो आम्ही. तुम्ही त्याचंही टेन्शन कसलंच घेऊ नका. बघूयात हे 8 दिवसात अटक करतात का. त्यात आम्ही शहा साहेबाला बी यायचं आहे, महाराष्ट्रातल्या बी नेत्यांना इथं यायचं आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि यांच्या पण शाळा तिकडे आहेत, मग यांना कळन आम्ही काय करतो. काळजी घ्या भाऊ, काय सोबत आहे. अरे भाई कैसा है भाई, साइड से उठाना करना
तिकडनं बातमी येतो. भैया, दे चमचे.